सध्या एका अतिशहाण्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। नाही, आम्ही त्या केबीसी मधल्या मुलाबद्दल नाही बोलत आहेत। मेरे को रूल्स पता है, इसीलिए आप अभी मेरे को रूल्स समझाने मत बैठना। अच्छा। आम्ही दुसऱ्याच मुलाबद्दल बोलतोय। तसं तर दोघांमध्येही खूप सिमिलॅरिटी आहेत, पण आज आपण या मुलाबद्दल बोलणार आहोत जो नोबेलसाठी अक्षरशः वेडापिसा झाला। पण जसं त्या मुलाने भोपळाही फोडला नाही, तसं यांच्या देखील हाती काहीच लागलं नाही। अमेरिका सध्या ऐतिहासिक शटडाऊनच्या उंबरठ्यावरती आहे। खासगीच नाही तर सरकारी नोकऱ्यांवर देखील मोठा परिणाम होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अमेरिकेमध्ये जे घडतं त्याचा परिणाम जगावरती होत असतो आणि भारतावरती तर जरा जास्तच। आणि या सगळ्याला कारणीभूत आहेत ते अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प। राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अत्यंत मूर्खपणाचे आणि एखाद्या माथे फिरूला देखील लाजवतील असे निर्णय घेऊन अमेरिकेला कदाचित रसातळाला नेऊन ठेवतील अशी चिन्ह सध्या दिसायला लागलेली आहेत। नोबेल हुकल्यापासून तर ट्रम्प अक्षरशः बिथरलेत। नोबेल म्हणजे 7 देशांमधलं युद्ध 7 महिन्यांमध्ये थांबवलं असं म्हणणे इतकं सोपं नाहीये, हे त्यांना कोणीतरी सांगण्याची गरज आहे। आपल्या या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांचे असेच काही निर्णय पाहणार आहोत, ज्याचा परिणाम भारतासह इतर देशांना तर झालेला आहेच आहे, पण खुद्द अमेरिकेवर देखील झालेला आहे आणि सगळ्यात जास्त झालेला आहे। सगळं सविस्तर बघायचं या व्हिडिओमध्ये, सो पूर्ण पहा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मेक अमेरिका ग्रेट अगेन अशा टोप्या घालणारे, नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी अख्ख्या जगाला वेठीस धरणारे स्वयंघोषित शांततादूत डोनाल्ड ट्रम्प यांचं डोकं खरंच ठिकाणावर आहे का असं विचारलं जाते। भारताच्या बाबतीत तर त्यांनी संताप आणणारे निर्णय घेतलेच, पण आता तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, चीनवरही त्यांनी 100% टॅरिफचा निर्णय घेतलाय। काय तर रेअर अर्थ मिनरल्सच्या निर्यातीवरती चीनने निर्बंध घातलेत म्हणून। म्हणजे अमेरिकेला जो रेअर अर्थ मिनरल्सचा पुरवठा चीनकडून होतो त्यावर चीनने निर्बंध घातलेले आहेत। माध्यमांच्या वृत्तानुसार तर हा पुरवठाच चीनने थांबवलाय अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत। रेअर अर्थ मिनरल्स म्हणजे काय तर हा एक 17 खनिजांचा एक गट आहे। याच्यातल्या स्पेसिफिक मॅग्नेटिक, इलेक्ट्रॉनिक आणि ऑप्टिकल प्रॉपर्टीजमुळे मॉडर्न टेक्नॉलॉजीसाठी ते अत्यंत महत्त्वाचे मानले जातात। या बाबतीत अमेरिका बऱ्यापैकी चीनवरती अवलंबून आहे। अजून एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे अमेरिकेकडून जी सोयाबीन विविध देशांमध्ये जाते त्यातला मोठा वाटा चीनचा आहे, पण चीनने अमेरिकेकडूनची ही जी काही खरेदी आहे ती थांबवलेली आहे। आता आपल्याशी पंगा कोणी घेत असेल तर ते सहन करण्याची अमेरिकेची ताकद आहे का हे तुम्हीच सांगा। आणि मग उलट्या दिशेने निर्णय घेणाऱ्या ट्रम्प यांनी आणखीन एक माथेफिरू निर्णय घेतला, तो म्हणजे चीनवरती 100% टॅरिफ लावण्याचा। त्यानंतर मग चीनने अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं। पोर्ट फी अमेरिकेने आधी याची सुरुवात केली, त्यावर चीनने देखील मग प्रतिक्रिया दिली। आता या नियमानुसार काय आहे तर कोणतंही अमेरिकन जहाज चीनच्या बंदरावरती आल्याच्या नंतर पहिल्या वेळी विशेष पोर्ट फी घेतली जाणार। एका जहाजाला वर्षभरात किमान 5 वेळा ही फी द्यावी लागणार आहे। चीन अमेरिकेला अजिबात जुमानत नाही, हेच या निर्णयावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल। भारताच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की युद्धखोर रशिया, आता रशिया युद्धखोर आहे हे सुद्धा अमेरिकाच ठरवणार आहे। तर रशियाकडून भारताने तेल खरेदी केली म्हणून 50% टॅरिफ। H1B व्हिसाच्या बाबतीत देखील तेच। अलीकडेच त्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना 150 ते 200% टॅरिफ लावण्याची धमकी दिलेली आहे। किती बाळबोध आणि बिंडोकपणाचे हे सगळे निर्णय आहेत। आपल्या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेवरती काय परिणाम होणार याचा साधा विचार देखील ट्रम्प करू शकत नाहीयेत का, हा प्रश्न आता त्यांना विचारण्याची वेळ आलेली आहे। मूतखडा नकोसा झालाय, सर्जरीची भीती वाटतेय? अहो, आता चिंता सोडा। किडनी स्टोनसाठी नैसर्गिक रामबाण उपाय डिसोकॅल, 1 लाखांहून अधिक रुग्णांचे विश्वासार्ह औषध। फक्त टॅबलेट्स आणि औषधांनी किडनी स्टोन पळवून लावा। Amazon, disocal.in आणि फ्लिपकार्टवर सहज उपलब्ध। ट्रम्प यांचे एक बालिश निर्णय सांगितले ना तर डोकं अक्षरशः चक्रावून जाईल। त्यांनी रशियासमोर एक प्रस्ताव ठेवलाय की चीनी एअरलाइन्सची जी विमानं रशियाच्या मार्गाने अमेरिकेमध्ये येतात त्या सर्व विमानांसाठी
रशियाने आपलं हवाई क्षेत्र जे आहे ते बंद करावं. आणि कारण काय, तर चीनची विमानं रशियाच्या हवाई क्षेत्रातून येतात, त्यामुळे त्यांचं इंधन वाचतं आणि वेळ देखील वाचतो. पण उलट अमेरिकन एअरलाइन्सच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं मात्र नुकसान होतं. आता ट्रम्प यांच्या या दाव्याला काय म्हणायचं? म्हणजे जगातल्या सगळ्या देशांनी अमेरिकेच्या हिताचं रक्षण करायचं आणि अमेरिकेने मात्र अख्ख्या जगावरती दादागिरी करायची. जर चीनचा वेळ आणि पैसा वाचत असेल तर त्यामध्ये अमेरिकेने नाक खुपसण्याची गरजच काय? प्रत्येक देशाला आपल्या हिताचं रक्षण करण्याचा अधिकार आहे. आणि रशियाचा जर विचार केला तर रशियाला असले प्रस्ताव देऊन नेमकं काय साध्य करणार आहे अमेरिका? हा एक प्रश्नच आहे. 7 महिन्यांमध्ये 7 देशांमधलं युद्ध थांबवलं असा दावा करत असले तरी ॲक्च्युली युद्धबंदीचं तर राहिलं बाजूला, उलट त्या देशांमधला तणाव हा आणखी वाढलेला आहे. आता कोणकोणते देश आहेत ते? भारत आणि पाकिस्तान. आता असं म्हटलं जातं की या 2 देशांमध्ये तणाव आहे. नंतर कंबोडिया आणि थायलंड, त्यानंतर कांगो आणि रवांडा, इस्रायल आणि इराण, त्यानंतर इस्रायल, हमास आणि गाझाचा जो वाद आहे तो, त्यानंतर इजिप्त आणि इथिओपिया, त्यानंतर आर्मेनिया आणि अझरबैजान, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रशिया आणि युक्रेन. आता यातली युद्धबंदी किती फळाला आली हे माहीत नाही, पण शांतता नक्कीच प्रस्थापित झालेली नाहीये. इतर देशांचं राहू द्या बाजूला, आपण फक्त भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमधल्या युद्धबंदीचा विचार केला तरी या युद्धबंदीचा ट्रम्प यांच्याशी खरा तर काडीचाही संबंध नव्हता. पण स्वतःचीच टिमकी मारून घेण्यामध्ये ट्रम्प यांचा हात कोण पकडणार? युक्रेनने तर कितीतरी वेळा अमेरिकेकडे याचना केली, पण रशियाला झुकवण्यामध्ये अजूनही अमेरिकेला यश आलेलं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. युक्रेनचे प्रमुख व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी आपल्याच देशाला कसं बेचिराख केलं, म्हणजे एका कॉमेडियनने कसं देशाचं हसं केलं हे अख्ख्या जगाने पाहिले. त्या झेलेन्स्कींना ट्रम्प यांनी सातत्याने चिथावणीच दिली. तिकडे युद्धखोर इस्रायलला ट्रम्प गोंजारतायत. मग प्रश्न हाच आहे की नोबेल मिळवायला नेमकी ट्रम्प यांनी कुठे शांतता प्रस्थापित केली? उलट युद्धजन्य परिस्थिती निर्माण करायची आणि मग युद्धबंदीची परस्पर घोषणा करायची किंवा त्याचा श्रेय घ्यायचं, याचा ट्रम्प यांनी मागच्या काही दिवसांमध्ये अक्षरशः सपाटा लावलेला आहे. आता जग 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरती आहे. आधीचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन राष्ट्राध्यक्ष असते तर कदाचित 3रं महायुद्ध झालं असतं असे तारे देखील त्यांनी तोडलेले आहेत. इजिप्तमध्ये नुकतीच गाझा शांतता शिखर परिषद झाली. त्यामध्ये भारताचे पंतप्रधान तर उपस्थित नव्हते. कदाचित असल्या फॉर्मॅलिटीवरती आता भारताचा तेवढा विश्वास राहिलेला नाहीये. पण जवळपास 20 देशांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी हजर होते. यावेळी पाकिस्तानने नेहमीप्रमाणे ट्रम्प यांच्यासमोर लोचटपणा केला. नोबेलसाठी पुन्हा ट्रम्प यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवू असं म्हटलं. त्यावरती इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे एक्सप्रेशन तुम्ही पाहिले असतीलच. ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानला आणखी टॅरिफ लावण्याची किंवा लादण्याची धमकी दिली. हे देखील तुम्ही वाचलं असेल. तब्बल 150 ते 200% टॅरिफ लावण्याची ती धमकी होती. टॅरिफच्या धमकीमुळेच भारत पाकिस्तानमधलं युद्ध थांबल्याचा दावा देखील ट्रम्प यांनी अनेक वेळा केलेला आहे. आता त्यांचं पुढचं लक्ष काय आहे माहिती आहे का? त्यांचं पुढचं लक्ष आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. कारण या 2 देशांमध्ये सध्या तणाव आहे. तिथंही ते युद्धजन्य परिस्थिती निर्माण करतील आणि मग कुठल्या ना कुठल्या धमक्या देऊन युद्धबंदीसारखी स्वतःसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करून त्याचं श्रेय नक्कीच घेतील. आणि असं होईल, नक्की होईल असं वाटतं. आपल्याला नोबेल नको, केवळ शांतता हवी असा त्यांचा दावा आहे. यंदाचा नोबेल तर नाही मिळाला, पण त्याचा परिणाम त्यांच्या डोक्यावरती झालाय की काय असं वाटायला लागलेलं आहे. आणि त्याचा फटका हा सगळ्यात जास्त अमेरिकेलाच बसतोय. यावरती आम्ही आधी एक व्हिडिओ केलेला होता, तो बघितला नसेल तर नक्की आमच्या यूट्यूबच्या पेजवरती जाऊन तो बघा. ट्रम्प यांची म्हणजेच अमेरिकेची ही दादागिरी त्यांच्याच अंगलट आलेली आहे हे सध्याच्या त्यांच्या परिस्थितीवरून लक्षात येईल. अमेरिका फर्स्टच्या नावाखाली टॅरिफचे जे निर्णय घेतले जात आहेत ना, त्यामुळे अमेरिका ही खड्ड्यात जाते. चीनवरच्या टॅरिफच्या निर्णयाने अमेरिकेचा बाजार कोसळलेला आहे. डाऊ जोन्स फ्युचर्स, S&P अँड नॅस्डॅक हे जे काही त्यांचे निर्देशांक आहेत ते घसरत आहेत. एकूण नुकसान तर तब्बल 1.56 ट्रिलियनपेक्षा देखील जास्त झालेलं आहे.
अमेरिकेतल्या ले ऑफमुळे कित्येकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, सरकारी नोकऱ्या गेलेल्या आहेत. H-1B व्हिसाच्या निर्णयामुळे अमेरिकेला हवं असणारं आणि खरं तर परवडणारं मनुष्यबळ आता मिळणार नाहीये. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्राची देखील हानी झालेली आहे किंवा वाट लागलेली आहे. अमेरिकेतले अर्थतज्ञच ट्रम्प यांच्या धोरणांना कसं मूर्खपणाचं म्हणतायत हे आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. पण त्यानंतर बरेच असे मूर्खपणाचे निर्णय ट्रम्प यांनी घेतले आणि कदाचित घेतीलही यानंतर, आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची कदाचित वाट लावतील. एकूणच शेवटी काय तर जगातल्या वेगवेगळ्या देशातली युद्ध, अशांतता थांबवण्याचा दावा करणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना स्वतःच्याच देशातल्या समस्या सोडवण्यामध्ये अपयश आलेलं आहे. लेटेस्ट शटडाऊनच्या आणि खरं तर ऐतिहासिक शटडाऊनच्या बातम्यांवरून तरी आपल्याला हेच दिसून येत आहे आणि आपण ते कन्फर्म सांगू शकतो. मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही हेच सांगितलं होतं की अजून 2-2.5 वर्ष आहेत ट्रम्प यांच्या कारकिर्दीला. तोपर्यंत काय काय उलटसुलट निर्णय ते घेतात आणि स्वतःच्याच देशासह इतर देशांना देखील कसं खड्ड्यात घालतात ते पाहावं लागणार आहे. असं वाटतंय की अमेरिकेची पार वाट लावूनच डोनाल्ड ट्रम्प हे शांत बसतील कदाचित. ट्रम्प यांच्या एकूणच कार्यपद्धतीवरती तुमची काय निरीक्षण आहेत? कारण या सगळ्या कार्यपद्धतीचा आणि निर्णयांचा फटका हा अनेक भारतीयांना सुद्धा बसलेला आहे. काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.